महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांमध्ये आता मतदान होणार आहे। त्या दृष्टीने महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये असणाऱ्या घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून त्या दृष्टीने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मोठी चुरशीची होत आहे। त्यासोबत महाराष्ट्रात प्रमुख 6 पक्षांसोबत इतर घटकांमध्ये देखील ही महत्त्वाची भूमिका या निवडणुकीमध्ये बजावणार आहेत असं राजकीय पत्रकारांचं मत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेमधील बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, बदलती सत्ता करणं, त्यानंतर आमदारांची निष्ठा, 2024च्या लोकसभेत भाजपची झालेली निराशा, आरक्षणाचा प्रश्न, त्यासोबत महाराष्ट्रातील विविध समूहांवर आरक्षणाचा झालेला परिणाम या सगळ्या मुद्द्यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होणार असणार हे मात्र नक्की आहे। अशा एक नाही तर अनेक मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीसाठी आता वातावरण पूरक झालंय। परंतु असं असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर नुकत्याच पार पडलेला हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसून आला नाही। यामुळे भाजपने पुन्हा एकदा त्या राज्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली। असंच महाराष्ट्रामध्ये देखील मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे। मग या आंदोलनाचा प्रभाव या निवडणुकीवर कितपत पडेल ते देखील आता पाहणं गरजेचं आहे। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रयोग असो वा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग असो, हा या निवडणुकीच्या निकालावर कितपत परिणाम ठरू शकेल, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये देखील ही निवडणूक मोठी चुरशीची होईल। त्यामध्ये ही तिसरी आघाडी कितपत आपला परिणाम पाडू शकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। तसेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर 5 फॅक्टर आहेत की जे आपल्या या निकालावर परिणाम करू शकतात। ते 5 फॅक्टर कोणते ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। या फॅक्टरबद्दल बोलताना राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे मत आहेत। आता महायुती आणि महाविकास आघाडी सोडता राज्यामध्ये इतर जे घटक पक्ष आहेत त्यांचा देखील या निवडणुकीवर परिणाम होईल। त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या मतदारसंघातील प्रभाव हा त्या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसायला मिळेल। आता याच्यामध्ये काय तर विधानसभा मतदारसंघ हा 2 ते 2.5 लाखाचा असतो। यामध्ये जर आपण बघितलं तर 3 उमेदवार जर बघितलं तर वंचित, MIM आणि जरांगे आणि आघाडी, त्यासोबत तिसरी आघाडी, त्यासोबत बंडखोर, हे सगळे उमेदवार या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल। या सगळ्या संदर्भात जर आपण बघितलं तर यामध्ये जर किती चेहरे आपले प्रभाव टाकू शकतील तर यातील एका उमेदवाराने जर 5000 पर्यंत मतं घेतली तर याचा नक्कीच विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। यामधला सर्वात पहिला फॅक्टर बघू आपण, वंचित बहुजन आघाडी। वंचित बहुजन आघाडी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप विरोधी पक्षांना, त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता। नांदेड, सोलापूर, अकोला यासारख्या विधानसभा मतदारसंघासोबत त्यासोबत झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितची मोठी मतं घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मोठ्या प्रमाणात त्यांचे उमेदवार पडले होते आणि त्यावेळी वंचितच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पडले गेले असं देखील त्यावेळी बोललं गेलं। तसं जर आपण पाहिलं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं तर वंचितचा म्हणावा तसा प्रभाव आपल्याला दिसून आला नाही। यामुळे वंचितच्या मताची टक्केवारी घसरली आणि यात जर आपण बघितलं तर वंचितची काही प्रमाणात काही मतदारसंघामध्ये मात्र याचा फरक पडू शकतो। वंचितचं आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीमधील जर त्याचा परिणाम बघितला तर विदर्भामध्ये याचा परिणाम आपल्याला जाणू शकतो। यामुळं विधानसभेच्या निवडणुकामध्ये त्याचा कितपत परिणाम होईल हे देखील आपल्याला आता बघावं लागेल। पण असं असलं तर विदर्भात मात्र वंचितचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे। परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितच्या मतदारांनी मताचं विभाजन न होता भाजप विरोधात आपलं मतदान वापरताना दिसलं। त्यामुळे वंचितचा मतदार काही प्रमाणात तुटलेला दिसला। त्यामुळे येत्या निवडणुकामध्येच कळेल की वंचित या विधानसभा निवडणुकामध्ये कितपत प्रभाव टाकू शकेल। यासोबत प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण, त्यासोबत रक्षणाचा मुद्दा समोर आणला आणि आपल्या बोलण्याची लाईन ती धरत आपल्या भाषणाद्वारे त्यांनी काँग्रेस आणि भाजप एका नाण्याच्या 2 बाजू आहेत अशी लाईन पकडताना दिसते। परंतु या मुद्द्यांचा त्यांच्या मतदारावर, वंचितच्या मतदारावर कितीपट परिणाम होईल हे देखील त्याच्यावर अवलंबून असेल। वंचित बद्दल अनेक राजकीय पत्रकारांचे वेगवेगळे मत आहेत। आता 2024ला वंचित प्रभाव दाखवू शकला नाही, पण 2019ला मात्र त्याने प्रभाव दाखवला होता। म्हणून यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामधलं मतध्रुवीकरण वंचित करू शकेल का असं देखील आपल्यासमोर पेच आहे। आता हे विभाजन विधानसभा मतदारसंघात कितपर्यंत होईल यावर देखील अनेक गणितं अवलंबून आहेत। जर वंचितच्या उमेदवारांना 5 ते 10,000 जर मतं घेतली तर नक्कीच याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात याचा फटका बसू शकतो। आता यानंतर आपण दुसरा फॅक्टर बघूया, तो म्हणजे मनसे म्हणजेच राज ठाकरे यांचा। नेहमी आपल्या भाषणामध्ये जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडून दाखवतो असं म्हणत राज ठाकरे महाराष्ट्रातल्या तरुणाला भुरळ घालत असतात।
याच राज ठाकरे यांचा परिणाम जर बघितलं तर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागामध्ये राज ठाकरे यांचे मोठ्या प्रमाणात मतदार आहे। त्यामुळं राज ठाकरे यांच्या या फॅक्टरचा परिणाम या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो। परंतु राज ठाकरे यांचा या फॅक्टरद्वारे फक्त उबाटा गटाचे मतं कमी करण्यासाठी देखील हा फॅक्टर वापरला जाऊ शकतो असं राजकीय पत्रकार सांगतात। आता मुंबईमध्ये 32 जागा आहेत, म्हणजे राज ठाकरेंचं टार्गेट मुंबईमधली 32 जागा तर नक्कीच असणार आहे। परंतु या फॅक्टर बद्दल उर्वरित महाराष्ट्रामध्ये कितपत परिणाम होईल हे येत्या निवडणुकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आता यानंतरचा महाराष्ट्रातील सर्वात वेगळा प्रयोग म्हणजे तिसऱ्या आघाडीचा प्रयोग, ती परिवर्तन महाशक्ती। यावेळच्या निवडणुकात माजी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्तीचा प्रयोग करण्यात आला आहे। यात माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, त्यासोबत काही माजी आमदार शंकरराव धोंडगे यांचा यामध्ये समावेश आहे। या सर्व नेत्यांचा त्या भागामध्ये प्रभाव आहे, त्यामुळं ते काही ठिकाणी निवडणुकीचा निकाल बदलू शकतात। परिवर्तन महाशक्तीमध्ये जर बघितलं तर काही मतदारसंघामध्ये यांची शक्ती मर्यादित आहे। त्यामध्ये राजू शेट्टी, इचलकरंजीत संभाजीराजेंची ताकद ही फारशी नाही असं देखील पत्रकारांचं मत आहे। त्याचबरोबर बच्चू कडू हे अमरावती आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपला प्रभाव दाखवू शकतात। पण तसं बघितलं तर आता बच्चू कडूंसोबत राजकुमार पटेल यांनी बच्चू कडूंची साथ सोडलेली आहे, त्यामुळे त्यांचा देखील प्रभाव कमी झालाय। मग ते या परिसरामध्ये कितपत प्रभाव पाडू शकेल हे मात्र आपल्याला सांगता येत नाही। पण बच्चू कडू कोणाला निवडून आणू का हे सांगता येत नाही, परंतु बच्चू कडू पाडापाडी करण्यामध्ये मात्र प्रभाव दाखवू शकतील असं देखील राजकीय पत्रकारांचं मत आहे। म्हणून परिवर्तन महाशक्तीमध्ये काम करणाऱ्या त्या प्रभावी नेत्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव पडेल, त्या पलीकडे त्यांचा प्रभाव दिसणार नाही असं देखील राजकीय पत्रकार सांगतात। आता यानंतरचा महाराष्ट्रातला सर्वात गाजलेला फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे यांचा जरांगे फॅक्टर। मराठा आरक्षण या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतलेले मनोज जरांगे यांनी मराठा समूहात मोठं जनमत तयार केलं आहे आणि याचा परिणाम 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठळकपणे जाणवला। बीड, जालनासह राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टरनं निकाल बदलले। याचा मोठा फटका सत्तेतील भाजपला बसला। त्यामध्ये मनोज जरांगे ज्याला विजयी करा म्हणतील तो उमेदवार विजय होईल याची शाश्वती देता येत नाही, परंतु ते ज्याला पाडा म्हणतील ते नक्कीच पडतील असं देखील राजकीय पत्रकार सांगतात। मनोज जरांगे यांचा मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं देखील राजकीय पत्रकार सांगतात। त्याचबरोबर मनोज जरांगे यांचा या फॅक्टरचा परिणाम हा त्या परिस्थितीवर त्या मतदारसंघाच्या गणितावर अवलंबून आहे असं देखील पत्रकार सांगतात। मनोज जरांगे ज्या मतदारसंघातून लढतील त्या मतदारसंघात साहजिक महाविकास आघाडीला फटका बसेल, परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ज्या ठिकाणी कमजोर असेल अशा मतदारसंघात मनोज जरांगे लढतील तर त्या मतदारसंघामध्ये महायुतीला फटका बसेल। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला, तो प्रभाव तसाच आहे आणि या निमित्त विधानसभा निवडणुकीमध्ये हा प्रभाव दिसून येईल असं देखील पत्रकार सांगतात। आता शेवटचा फॅक्टर बघू तो म्हणजे एमआयएमनं मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली होती, परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र एमआयएमला आपला प्रभाव कसलाही दाखवता आला नाही। या उलट एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पराभवाचा स्वीकार सुद्धा करावा लागलेला आहे। त्यामुळे एमआयएम कितपत प्रभाव उठवू शकेल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। परंतु एमआयएमकडे मुस्लिम बांधव वळताना देखील दिसत नाहीयेत, कारण की मुस्लिम बांधवांनी असं ठरवलेलं दिसतंय की आपल्या मताचा हा गैरवापर होऊन, मताचं विभाजन होऊन भाजप जिंकून येऊ नये यासाठी, मताचं ध्रुवीकरण टाळण्यासाठी मुस्लिम समाज भाजप विरोधात मोठ्या प्रमाणात एकत्र येत महाविकास आघाडीच्या पाठीमागं उभारताना आता तरी आपल्याला दिसत आहे। परंतु या निमित्तानं महाराष्ट्राच्या येत्या निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होईल हे आपल्याला पाहायला मिळेल। परंतु हे फॅक्टर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवर नेमकं काय बदल करू शकतात का, याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।